नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमोल रेडेकर ब्लॉग्स या तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. धावपळीची जिंदगी तुमची चालूच असेल सध्या. पैसा कमवायचा आहे, निवांत राहायचं आहे, घोडा बैल गाडी सगळं करायचं आहे. पण आयुष्यामध्ये शांततासुद्धा आणि प्रवाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. तर अशीच एक शांतता अनुभवण्यासाठी मी आता आलो आहे इब्राहिमपूर. आमच्या चंदगडमध्ये एक गाव आहे, त्याच्या नजीकच एक डोंगर आहे आणि त्या डोंगरामध्ये वसलेल्या एका मंदिराला भेट द्यायला आलो आहे. आता ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे काय की तब्बल 1200 वर्षापूर्वी, त्याच्याही आधीचं असेल असं म्हटलं जातं, पण 1200 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे त्याच अवस्थेमध्ये आहे. आणि चालुक्य राजा जे होते, चालुक्य साम्राज्य होतं त्यावेळचं बांधलेलं हे मंदिर आहे. तिथं 2 जैन टेम्पल्स पण आहेत. त्यांच्यापेक्षा मला हे आकर्षण जास्त केलं या मंदिरानं. त्याच्या आधी इथे जो असलेला निसर्ग आहे तो जरा एकदा पाहून घ्या. पक्ष्यांचे आवाज तुम्हाला येतच असतील. किती निसर्ग, जंगल, झाडं सगळं. आजकाल तोडायची फॅशन आली आहे झाडं, पण आमच्या इकडे चंदगड तालुक्यात तरी खूप सारी झाडं अजून आहेत. मंदिराकडं जाण्याआधी तुम्हाला इथे जे आपल्या याची नंदीची मूर्ती दिसते आणि पुढं आपलं शिवलिंग दिसते आणि थोड्याफार जुन्या मूर्त्या, उपासक आहे जो तिथं प्रार्थना करतो अशी एक छोटीशी मूर्ती तुम्हाला दिसते. हे पिंड आहे इकडं आणि ही नंदीची मूर्ती आहे. थोडीफार त्याची पडझड झाली. आता 1200 वर्षापूर्वीचा काळ झाला आहे आता इतका, त्यानंतर त्यामुळे झालं आहे असं. शांतता एकदा शांत, एक 10 सेकंदाचा पॉज घेतो, फक्त ऐका पक्ष्यांचे आवाज. चला, तुम्हाला आवाज येतच असतील. त्यानंतर इथं थोड्याफार मूर्तीशिळा आहेत. आता इथं तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही त्याच्यावरती काय आहे, त्यासाठी तुम्हाला टणान टन 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 इकडे मंदिर आहे, दिसतंय तुम्हाला. किती प्रशस्त भव्य असं मंदिर आहे. आता तुम्हाला तिथून कसं दिसत असेल याचा अंदाज मला नाही आहे, पण रियालिटीमध्ये या मंदिराचं म्हणजे वर्णन करायला गेलं तर खूप भव्य दिव्य आहे. इथं इतिहास लपलेला आहे. बाकीचे मंदिरं आहेत हो, सिमेंट आहे, विटा बांधतात, पण त्यावेळीची कला किती प्रगत होती आपल्यापेक्षा ते तुम्हाला मी दाखवतो. मंदिरामध्ये एंटर होण्याच्या आधी इथे तुम्हाला हे अशा शिळा दिसत आहेत. ह्या नॉर्मल शिळा नाही आहेत, या आहेत आपल्याला वीरगळ म्हणतात. इथे तुम्हाला आता 2 प्रकारच्या शिळा असतात यामध्ये. एक असते वीरगळ आणि दुसरी असते सती शिळा. वीरगळ म्हणजे काय, तुम्हाला एक डेमो देतो इथं. आता हीच पहा. आता इथे तुम्हाला काय दिसतं, 1-2 माणसं दिसत आहेत आणि त्यांच्या हातामध्ये अशा तलवारी वगैरे दिसत आहेत तुम्हाला इथं, बरोबर. आणि त्यांच्यामध्ये युद्ध झाले 2-3 माणसांमध्ये. आणि तो वीर जो आहे, म्हणजे याचाच अर्थ असा काय, एक मिनटं इकडे रमेश, याचा अर्थ असा आहे की सपोज की हे जो प्रांत आहे इथला त्यावेळेचा, आणि ह्या प्रांताची सुरक्षा करताना इथले जे वीर आहेत या गावचे, जे सुरक्षा करायचे, ते जर समजा वीरगती प्राप्त झाले, त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे असे विरगळ बनवली जाते. आता परत एकदा एक्सप्लेन करतो. इथे तुम्हाला युद्ध करण्याचा प्रसंग दिसतोय. त्याच्यानंतर तो युद्धामध्ये मरण पावला, वीरगती मिळाली त्याला. त्यानंतर ह्या स्वर्गातून अप्सरा वगैरे असतील किंवा कोण काय असेल, त्यांनी आता त्याला स्वर्गाकडे नेण्याची वाटचाल इथे तुम्हाला दिसते. हा वीर आहे आणि त्या 2 साईडच्या 2 अप्सरा, आणि त्याच्यावरती जे आहे तो स्वर्गामध्ये एंटर झालेला आहे. शंकराची पिंड दाखवली आणि शांतता त्याच्या आत्म्याला भेटलेली आहे. आणि थोड्या शिळामध्ये तुम्हाला इथं कुठेतरी, हां हे बघा, इथं चंद्र दिसतोय आणि इथं सूर्य दिसतोय. याचा अर्थ असा की ह्या वीराची जी त्यानं वीरगती मिळाली, त्याचं लौकिक जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत ते टिकून राहणार. हे एंट्रन्स पण बघा या मंदिराचा कसा वेगळा. आणि त्यावेळेचे दगड आहेत 1200 वर्षापूर्वीचे, ते कसे टिकलेत तुम्ही विचार करा. आता मंदिरामध्ये आतमध्ये, त्याच्या आधी एंटर होण्याच्या आधी एक वरती इथं पाठीमागे थोडंसं या, एक मिनटं, अजून पाठीमागे तिथं वरती अजून पाठी थोडंसं, येस, ती मूर्ती पाठी, चालुक्य साम्राज्याची एक हे म्हणतात त्याला, ती मूर्ती तुम्हाला दिसते तिथं वरती. ठीक आहे, चला 0.6 घ्या आणि पुढे या. आता मंदिरात एंटर होऊयात आपण, या चला. एक भली मोठी नंदीची मूर्ती तुम्हाला इथे दिसते. थोडीफार याची पण पडझड झाली, पण खूप छान अवस्थेत आहे ही मूर्ती. पाहताय हे घुंगरू वगैरे दिसत आहेत तुम्हाला, हे त्याचे डोळे वगैरे पण बघा, हे डोळे वगैरे दिसत आहेत. हे इथं बाकी सगळं ते आपण बैलांना वगैरे लावतो ना त्या टाईपमध्ये दिसतंय सगळं. खूप छानरित्या टिकून राहिली ही मूर्ती. बाकी मंदिराचं म्हटलं तर तुम्हाला कुठे चुना तरी दिसतोय का बघा. हे कलर बघताय ना, हा फक्त गावकऱ्यांनी नॉर्मली मारलाय याच्यावरती की थोडंफार मंदिर अजून चांगलं दिसावं, पण त्या जुन्या अवस्थेत असतं तर अजून भारी दिसलं असतं मुळात. हे पाहता हे बघा. आणि ह्याची खासियत अशी आहे की
कुठंच याच्यात सिमेंट नाही, विटा नाहीत, काय नाही, फक्त काय म्हणतात त्याला लॉकिंग मेकॅनिझम जे आहे ते यूज केलं याच्यामध्ये. एकमेकांमध्ये जे दोन्ही ढांचे असतात ते फिट केले जातात, लॉक केले जातात आणि त्यानंतर हे मंदिर असं त्या प्रकारे बनवलंय. पाहताय तुम्ही हर एक खांब जो आहे तो एकमेकांमध्ये लॉक केलाय. थोडीशी पडझड होत आली आहे, खूप सारा काळ लोटलाय, त्यामुळे हे असं झालंय. आतमध्ये बाहेर तुम्ही त्या वीरगळ पाहिल्या. आता तुम्हाला सतीशिळा दाखवतो. इथं पण थोड्याफार तुम्हाला दिसत आहे, खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आता सतीशिळा कशी ओळखायची? ज्या ज्या दगडांच्या वरती असं मूर्त्या ज्या असतात त्यांच्यावरती ह्या असा हाताचा सिम्बॉल तुम्हाला दिसला तर समजायचं ही सतीशिळा आहे. जसं की एखादा वीरप्राप्तीला गेला तर ती वीरगळ, तशीच एखादी त्याची पत्नी असेल, तिनं पण सॅक्रिफाईस केलेलं असेल, किंवा एखादी स्त्री असेल, तिनं काहीतरी चांगल्या कामासाठी सॅक्रिफाईस केलेलं असेल, स्वतःचा प्राण वगैरे आहुती दिली असेल, तर त्यामध्ये सुद्धा तिच्या स्मरणार्थ अशी सतीशिळा बनवली जाते. इथे पाहताय तिचा हात, ते काकणं वगैरे दिसतात तुम्हाला इथं. ठीक आहे, ते दोघं नवरा बायको इथं आहेत. त्यानंतर त्यांची वीरगती इथे प्राप्त झाली आणि त्यानंतर स्वर्गामधून त्यांना देव वगैरे घेऊन जायला आले आणि शेवटी त्या दोघांना इथे स्वर्गप्राप्ती झालेली दिसते आपल्याला. अशी आहे सतीशिळा. बाकी सतीशिळेचे वेगवेगळे प्रकार आहेत. इकडे थोडं अजून मोठी दिसते तुम्हाला, पाहताय तुम्ही. हे नागाचं मूर्ती असलेली एक शिळा सापडते आपल्याला, वेगवेगळ्या आहेत. हे कोणत्या तर देवाचं आहे, मयूर देवाचं असेल असं मला वाटतंय. इकडे मयूर देवाचं कुठेतरी असेल बघ. हे असं वेगवेगळ्या देवांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. मयूरदेव, येस, मोरावरती असणार, बरोबर आहे. हे विष्णूजी असावी कदाचित असं मला वाटतं ही मूर्ती. घंटा वगैरे त्या काळच्या जुन्या नाही आहेत, ह्या आता एक झाले असतील 15-20 वर्ष ह्या घंटांना वगैरे. बाकी आतमध्ये जर इथं आपण बघितलं, इकडं रमेश इथं वरती पण दाखव, हे वरती कसं लॉक केलं बघू दे. येस, इकडं आतमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं तुम्हाला पिंड दिसते शंकराची. तिथं जाण्याआधी इथं तुम्हाला हे इथली मूर्तीचं हे आपलं काय म्हणतात त्याला, एक स्ट्रक्चर जे तयार केलं आहे ते तुम्ही पाहू शकता. किती अप्रतिम डिझाईन आहे. त्या काळच्या ती तुम्हाला मूर्त्या दिसतात त्या बनवलेल्या नक्षीदार, ते त्या काळच्या आहेत. त्याचा काहीतरी अर्थ असेल, सिम्बॉल असेल, त्यावेळेचं ते साम्राज्य आहे ते तिथं नोंदीत करत असतील असं मला वाटतंय स्वतःच्या अनुकरणावरून. इथे गणपतीचं एक छोटंसं हे दिसतंय तुम्हाला त्यावेळेचं, आणि ही डिझाईन पाहू शकता. सेम अशीच डिझाईन तिथं जैन मंदिर आहे ना तिथं पण केलेली आहे. आणि आतमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही की पिंड वगैरे कसे आहे, काय आहे. वरचं स्ट्रक्चर बघ थोडं, तुम्हाला वाटत असेल की नॉर्मलच वाटतं असं, पण त्या काळी विचार करा की किती मोठ्यानं इथं शंखनाद होत होता असेल, अभिषेक वेगवेगळे घातले जात होते असतील, सगळे गावकरी जमायचे आणि भजन वगैरे कीर्तन वगैरे चालायचं आणि किती भारी मजा आली असेल. आवाज घुमत होता असेल या ठिकाणी भजनाचा आणि या सगळ्यांचा. इमॅजिन करू शकता तुम्ही किती भव्य दिव्य होत असेल. आणि मला ही गोष्ट आवडली की इथं जास्त लोकांना हे जास्त अट्रॅक्ट अजून नाही झालेलं आहे स्थळ एवढं, त्यामुळे शांतता जी आहे ती टिकून राहिलेली आहे. म्हणून मला इथं जास्तीत जास्त मला यावंसं वाटतं. तर कसं वाटलं तुम्हाला मंदिर? हे पूर्ण एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला हे सगळं कम्प्लिटली दाखवण्याचा मी प्रयत्न केला. बाहेरून बघायचं असेल तर ते पण दाखवतो. हे थोडंसं रमेश बाहेर चहूबाजूंनी दाखवतो. आता मंदिर दिसले, मंदिर ये इकडे. असंच पाहताय तुम्ही, वरती ती मूर्ती आपली होती ती, आणि बाकी हे पहा किती पूर्ण दगडी बांधकाम, सगळं पूर्ण दगडी. आता ठीक आहे, तर मी मंदिर सगळं पाहिलं आता सगळं. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की इथं भेट द्या. आणि ही शांतता, मी म्युझिक वगैरे काही टाकणार नाही आहे बॅकग्राऊंडला. इथली शांतता एवढी हे आहे ना की आजकाल सगळं जग जे आहे ते आर्टिफिशियल झालं आहे सगळं. थोडंसं नॅचरल काहीतरी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो असं सपोर्ट करत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. करायचं असेल तर तुमच्यावर आहे, पण ठीक आहे. चलो, थँक्यू.